म्हणून मोठं होण्याच्या भानगडीत पडू नका. मोठ्याला खूप त्रास असतो महाराज. जया अंगी मोठेपण, अंगी मोठेपण, देगा देवा, लहानपण देगा देवा, रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणून महाराज सांगतात लहानपण देगा देवा देवा. म्हणून मोठं व्हायच्या भानगडीत पडू नका. देवाला सुद्धा मोठा होऊन आलेला व्यक्ती आवडत नाही. काय ज्ञानोबराय सांगतात मनोनी थोरपण पराची सांडीजे व्युत्पत्ती आघवी विसरीजे जे जगा धाकुटे होई जे ते जवळ एक माझी. लहान होण्याचा प्रयत्न करा. पैसवाल्याला झोप लागत नाही, पैसवाल्याला भूक लागत नाही. पैसेवाल्यानं गरिबीतल्या झोपेतला फरक सांगतो तुम्हाला. पैसेवाला अगोदर हंतरून टाकतं मग झोपतं. गरीबाचं तसं नाही. गरीब अगोदर झोपतं आणि मग हंतरून टाकतं. पैसेवाला 9 वाजता हंतरून टाकतं. 10 वाजले 11 वाजले 12 वाजले तरी त्याला झोप लागत नाही. 1 वाजता उठतं, एखादी झोपीची गोळी खातं मग झोपतं. गरीबाचं तसं नाही. गरीब दिवसभर शेतामध्ये कावड कष्ट करतं, मरमर मरतं. घरी आल्यानंतर 2-3 भाकरीचा मुर्दा पडतं. अर्धा भात खाऊन नाही झालं तर ती ताटावर डोलायला लागतं. बिचारी त्याची बायको तिथं ढकलून देते, म्हणती हो आडवा आता सकाळ होईपर्यंत काळजी नाही. त्याला सकाळच जाग येते. कधी जळ त्याची बायको सुरुवात करते उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा. उदारी मागणारांचा मेळा अंगणी दाटला. उदारी मागणाराची रांग दारामोर लागते ना तेव्हा त्याला कळतंय उजडले वाटतं. एक वाक्य लक्ष देऊन आहे. धन दौलत अमीरी रातभर सोने नहीं देती. धन दौलत अमीरी रातभर सोने नहीं देती और गरीबी में ऐसी नींद आती है जो सुबह उठने नहीं देती. विठल 100 पोरांचा बाप भारताचा सम्राट धृतराष्ट्र आरण्यामध्ये कुत्र्यासारखा जळून मेला. पण ज्या आमच्या तुकोबऱ्यांना बसायला पोतं नव्हतं, ज्या आमच्या तुकोबऱ्यांना खायला अन्न नव्हतं, त्या तुकाराम महाराजांना मात्र जगाचा बाप मोराळकी म्हणून न्यायला आला. गरुडावर बैसोनी माझा काही वारी. मोठं होण्याच्या भानगडीत पडू नका. अहो द्वारका सोन्याची होती, लंका सोन्याची होती. एकाची बुडाली आणि एकाची जळाली. मोठं होण्याच्या भानगडीत पडू नका. मला सांगा अगदी पोय नाक्यावरती, अगदी पवई नाका ते राजवाड्याच्या दरम्यान कसा गुंटा चाललाय हो. सगळी तुम्ही वारकरी, तुम्हाला गुंट्यातलं काय माहित नसेल नाही का. हा एकरवाली इकडं आहेत का. गुंठा नाही म्हणजे तुम्ही हलकं पुलकं घेतच नाही. एकराचाच खेळ. पण पोय नाका ते राजवाडा कसा गुंटा चालला असेल अंदाज. अंदाज गणेश साहेब काटे साहेबांना माहिती किती. 1 कोटी रुपये. चर्चाच न केलेली बरी. हा ती पण भेटत नाही आहे की नाही. बरं मग पवई नाक्यावरती 5 गुंठ्यामध्ये 5 मजली इमारत आणि इमारतीच्या खाली 5-6 फोर व्हीलर. कोण्या गरीबाचे असतील गाव. गरीबाचे असतील. गडगंज श्रीमंताच्या. तिनं सकाळी 9 वाजता कारभाराला फोन केला. म्हणजे का म्हणे आज किती तारीख. आज तारीख किती. 2 तारीख. ती म्हणली तुम्ही विसरलाय बरं. तो म्हणला काय ग. अहो म्हणले आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस. तो म्हणला कामाच्या व्यापात विस्मरण झालं. काय बेत. ती म्हणली काय नाही दुपारी 12 ते 3च्या शोला 7 स्टारला चित्रपट पाहायला जायचं. वेड वेड हा वेड पिक्चर पाहायला जायचं. तो म्हणला काय हरकत नाही तू तयार होऊन बस. आलोच म्हटलं घरी. कपाटातून नवीन साडी काढली, नवीन साडी नेसली,
11:15 वाजता तिनं पुन्हा फोन केला, निघाला आलोच तर तू तयार तर होऊन बस. केसावर भरगतचा गजरा भरला, आरशासमोर उभी राहिली, छान मेकअप केला. 11:15ला पुन्हा फोन केला, निघाला का नाही. तिकडून आवाज आला, आलो असतो ग, पण मी जर इथं मिटिंग अर्धवट सोडली तर आपलं 2 कोटीचं नुकसान आहे. तिनं धाडदिशी फोन आपटला, केसावरचा गजरा इसकोटून टाकला, नवीन साडी फेडली, जुनी साडी नेसली, बाल्कनीत दोन्ही गुडघ्याच्या मध्ये मुंडकं घालून ढासा रडत बसली. बाल्कनीच्या खाली रस्त्यावर डांबर टाकायचं काम चाललं होतं, त्याची खडी रस्त्यावर येऊन पडली होती. एक नवरा बायकोचं जोडपं हातोडीनी घाणानीनी भर उन्हाच्या तडाक्यामध्ये ती खडी फोडत होते. दोघांचा संवाद वरून मॅडम ऐकत होत्या. दोघांचा संवाद, उन्हाची रखरख वाढली, आणलेली न्याहारी सोडूया, भोजन करूया आणि राहिलेलं ढीग नंतर फोडूया. रस्त्याच्या कडेला टपरी होती, टपरीच्या सावलीला दोघं नवरा बायको जेवायला बसली. आणलेली शिदोरी सोडली, त्यात चपाती नव्हती, भाकरी होती, ती सुद्धा ज्वारीची नव्हती, बाजरीची होती, ती सुद्धा ताजी नव्हती, शिळी होती. जोडीला चटणी होती, त्याच्यावर तेलाची धार नव्हती, पाण्याची धार होती. तो एक घास घ्यायचा, तिला भरवायचा, ती एक घास घ्यायची, त्याला भरवायची. आनंदानं प्रेमानं हसत खेळत भोजन करायचे. बाल्कनीतनं मॅडम पाहायच्या. मॅडमनी हे चित्र पाहिलं आणि आबाळाकडे तोंड केलं, म्हणली हे देवा, ही माझ्या भाग्याला कधी याचं. पैसा मिळवण्याच्या भानगडीत पडू नका, लहान होण्याचा प्रयत्न करा. महाराजांना माहीत होतं या संपत्तीनं भाल्यांना कामाला लावला. हो, जगप्रसिद्ध नाव मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सनने संकल्प केला होता, या संपत्तीच्या जोरावर आपण 135 वर्ष जगायचं. किती? 135 वर्ष. आणि आपण 135 वर्ष जगावं अशी सगळी व्यवस्था त्याने करून ठेवली होती. 12 डॉक्टरची टीम दिवसातून 3 वेळा त्याला चेकअप करत होती. त्याचा चहा, त्याचा नाश्ता, त्याचं भोजन पहिल्यांदा लॅबला टेस्टिंग व्हायचं आणि मग तो चहा नाश्ता भोजन करायचा. भविष्यामध्ये आपला लिव्हर खराब झाला, किडनी खराब झाली, डोळे निकामी झाले तर प्रत्येक अवयवाकरता स्वतंत्र डोनर तयार करून ठेवला होता आणि त्यांना आयुष्यभर सांभाळण्याचं ॲग्रीमेंट करून ठेवलं होतं. 135 वर्ष जगण्याची सगळी व्यवस्था करून ठेवणारा मायकल जॅक्सन वयाच्या फक्त 48व्या वर्षी मेला. का? साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी, वो जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. संपत्ती मिळवण्याकरता पोर उभी करू नका.